नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं आहे इयत्ता 7वी भूगोल प्रकरण 5 ते म्हणजे वारे आणि या प्रकरणाचा स्वाध्याय आपल्याला बघायचा आहे। तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। जर तुम्हाला इयत्ता 7वीचे इतर व्हिडिओ बघायचे असतील सायन्सचे, मॅथमॅटिक्सचे, तर त्या सगळ्यांच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, जाऊन तुम्ही बघू शकता किंवा आमच्या ब्लॉगवर सुद्धा जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता, क्वेश्चन पेपर मिळवू शकता। चला तर सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, जर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर जर जॉईन झाला नसाल तर सर्वात अगोदर आमच्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा, कारण तिथं तुम्हाला सर्वात अगोदर व्हिडिओ मिळत राहतील। ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, टेलिग्राम डाउनलोड करायचं, टेलिग्रामवर जाऊन तुम्हाला एसवीसी सर्च करायचं, सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथं आमचे क्लासेस दिसतील, ते क्लासेस तुम्हाला तिथं जॉईन व्हायचं आहे। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्या इथे विचारलेला आहे, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। पहिला प्रश्न त्याच्यामध्ये दिलाय, हवा प्रसरण पावली की काय होते? घन होते, विरळ होते, नाहीशी होते की दमट होते? तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे विरळ होते। हवा ज्यावेळेस प्रसरण पावते त्यावेळेस ती विरळ होते, त्याच्यामधले जे काही कण असतात हवेचे, ठीक आहे, ते दूर दूर सरकतात। दुसरा प्रश्न आहे, वारे हवेच्या जास्त दाबाकडून, जे वारे असतात हवेच्या जास्त दाबाकडून काय करतात? तर आणखी जास्त हवेच्या दाबाकडे जातात किंवा थंड हवेच्या दाबाकडे जातात किंवा हवेच्या कमी दाबाकडे जातात, आहे तिथेच राहतात। याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे हवेच्या कमी दाबाकडे वाहतात। म्हणजे वारे हवेच्या जास्त दाबाकडून, म्हणजे जिकडे जास्त दाब आहे तिकडनं हवे वाहायला सुरुवात करतात आणि जिकडे कमी दाब आहे तिकडे ते जायला सुरुवात करतात। तिसरा प्रश्न आहे, उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होतात? तर दक्षिणेकडे वळतात, पूर्वेकडे वळतात की पश्चिमेकडे वळतात की उत्तरेकडे वळतात? तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पश्चिमेकडे वळतात। चौथा प्रश्न आहे, भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्याची दिशा हिवाळ्यात काय असते? आग्नेयेकडून वायव्येकडे, नैऋत्येकडून ईशान्येकडे, ईशान्येकडून नैऋत्येकडे किंवा वायव्येकडून आग्नेयेकडे? तर ही दिशा असते ती म्हणजे असते ईशान्येकडून नैऋत्येकडे असते। म्हणजे भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात ईशान्येकडून नैऋत्येकडे असते। पाचवा प्रश्न आहे, गरजणारे 40 वारे दक्षिण गोलार्धात विषुववृत्ताकडे वाहतात, 40 अंश दक्षिण अंशाच्या भागात वाहतात किंवा ध्रुवीय कमी दाबाच्या प्रदेशात वाहतात किंवा 40 अंश उत्तर अंशाच्या भागात वाहतात? ठीक आहे, याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे 40 अंश दक्षिण अंशाच्या भागात ते वाहतात। प्रश्न दुसरा आहे, खालील वर्णनावरून वाऱ्यांचा प्रकार ओळखा। आता वर्णन काय आहे बघा, नैऋत्येकडून येणारे वारे भारतीय उपखंडावरून पाऊस आणतात, भारतीय उपखंडावर पाऊस आणतात। जून ते सप्टेंबर या काळात भारतात पाऊस पडतो। या कालावधीनंतर हे वारे परत फिरतात। ते वारे कोणते? तर हे वारे असतात नैऋत्य मोसमी वारे। नंतरचा दुसरा आहे इथं आपल्याला दिलेलं, उत्तर ध्रुवीय प्रदेशाकडून 60 अंश उत्तरेकडे येणाऱ्या या वाऱ्यामुळे उत्तर अमेरिका, युरोप व रशिया एवढा विस्तीर्ण प्रदेशात थंडीची तीव्रता वाढते। ते वारे कोणते असतात? त्याला म्हणतात ध्रुवीय वारे। तिसरा आहे, डोंगर माथे दिवसा लवकर तापतात, तेथील हवा तापून हलकी होते व वर जाते, त्यामुळे या भागात कमी दाब निर्माण होतो। त्याचवेळी डोंगर माथ्याशी दरीखोऱ्यात हवा थंड असल्याने जास्त दाब असतो, तेथील हवा कमी दाबाकडे वाहते। उत्तर आहे दरीय वारे। तर बघा मित्रांनो, पुढे हवेचा दाब क्रमवार मिलीबार मध्ये दिलेला आहे, त्यावरनं आवर्त व प्रत्यावर्ताची आकृती काढा। ती आपण काढलेली आहे आणि तुम्हाला दिलेली आहे। ही आहे आवर्त आणि ही आहे प्रत्यावर्त। ठीक आहे, ठीक आहे, प्रत्यावर्त। ठीक आहे, ठीक आहे। आता बघा मित्रांनो, आवर्त मध्ये काय असते?
आवर्तामध्ये जर आपण सेंटरला बघितलं तर कमी दाब असतो आणि बाहेर जास्त दाब असतो. त्याच्यामुळे जी हवा असते ती काय करते, बाहेरून आतकडे व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, जी हवा काय होते, बाहेरून आतकडे व्हायला सुरुवात होते. म्हणजे बाहेर जास्त दाब असतो, आत कमी दाब असतो म्हणून. आणि प्रत्यावर्त म्हणजे काय होते, सेंटरला जास्त दाब असतो, बरोबर. त्याच्यामुळे काय होते, जी सेंटरची हवा आहे ती बाहेर व्हायला सुरुवात होते, म्हणजे बाहेर कमी दाब असतो. तर अशा प्रकारे तुम्ही आकृती काढू शकता. प्रश्न 4, एकच भौगोलिक कारण लिहा. विषुववृत्ताजवळ हवेचा पट्टा शांत असतो. उत्तर आहे, विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेस सुमारे 5 अंश अक्षवृत्तापर्यंत वर्षातील बराच काळ हवा शांत असल्याने तिथे वारे वाहत नाहीत, म्हणून विषुववृत्ताजवळ हवेचा पट्टा शांत असतो. दुसरा प्रश्न आहे, उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यापेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात. कारण आहे, उत्तर गोलार्धात भूभाग जास्त असून भूपृष्ठाच्या उंच सखलपणाचा अडथळा असल्यामुळे वाऱ्यांच्या वेगावर मर्यादा येतात. दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच सखलपणाचा अडथळा नाही. कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यापेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात. तिसरा प्रश्न दिलेला आहे, उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात. कारण आहे, उन्हाळ्यात जमिनीचे संपूर्ण तापमान जास्त असते, त्यामुळे वायुदाब अतिशय कमी असतो. उलट समुद्रावर तापमान कमी असल्यामुळे वायुदाब जास्त असतो. त्यामुळे उन्हाळ्यात मोसमी वारे समुद्राकडून जमिनीकडे येतात. तर या उलट स्थिती हिवाळ्यात असते. हिवाळ्यात जमिनीचे संपूर्ण तापमान कमी असते, त्यामुळे वायुदाब अतिशय जास्त असतो. तर समुद्रावरील हवेचा दाब कमी असतो, त्यामुळे हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात. चौथा प्रश्न आहे, वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो. कारण आहे, पृथ्वीवर हवेचा दाब एक समान नसतो. जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल स्थितीत समांतर दिशेने होते. या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते. हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असेल तेथे वारे मंद गतीने वाहतात. या उलट जेथे हवेच्या दाबातील फरक अधिक असेल तेथे वारे वेगाने वाहतात. म्हणून वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असायला हवा. पाचवा प्रश्न दिलेला आहे, पुढील तक्ता पूर्ण करा. तक्ता पूर्ण करा. आता वाऱ्यांचे प्रकार आपल्याला सांगायचे आहेत. एक आहे ग्रहीय वारे, नंतर आहे हंगामी किंवा त्याला आपण मोसमी वारे म्हणतो, त्यानंतर आहे स्थानिक वारे. आता ग्रहीय वारे असतात त्यांचे कोणते उपप्रकार आहेत बघा. त्याच्यामध्ये आहे पूर्वी वारे, पश्चिमी वारे व ध्रुवीय वारे. हंगामी मोसमी वाऱ्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे नैऋत्य मोसमी वारे आणि एक आहे ईशान्य मोसमी वारे. आणि जे स्थानिक वारे असतात त्यांचे खालील प्रकार आपल्याला दिलेले आहेत. ते म्हणजे दरीय वारे, पर्वतीय वारे, खारे वारे, आवर्त वारे, मतलई वारे, प्रत्यवर्त वारे. प्रश्न 6, थोडक्यात उत्तरे लिहा. ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त का असतो? उत्तर आहे, ध्रुवीय प्रदेशात तापमान अतिशय कमी असते. दोन्ही गोलार्धात वर्षभर तापमान 0° पेक्षा कमी असते. त्यामुळे तेथे वर्षभर हवा थंड व जड असल्याने ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो. दुसरा प्रश्न आहे, पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यावर कोणता परिणाम होतो? उत्तर आहे, पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होतो. उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे त्यांच्या मूळ दिशेत बदल होतो. वारे ज्या दिशेकडून
वाहत येतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात. उदाहरणार्थ पश्चिमी वारे म्हणजे पश्चिमेकडून येणारे वारे. तिसरा प्रश्न आहे, आवर्त वारे चक्राकार दिशेने का वाहतात? उत्तर आहे, एखाद्या प्रदेशात केंद्रस्थानी अत्यंत कमी दाब असला तर वत्यांच्या भोवताली सर्व दिशांना वायुदाब वाढत असला तर त्या सभोवतालच्या भागातून सर्व दिशांनी हवा दाबाच्या मध्यवर्ती केंद्राकडे वाहू लागते व दाब उत्तरानुसार तिची वाहण्याची दिशा असते. दाब उतारानुसार तिची वाहण्याची दिशा असते. परंतु पृथ्वीच्या परिवलनामुळे फिरलेल्या नियमाप्रमाणे वाऱ्यांच्या दिशेने बदल होतो व प्रत्यक्ष ते समदाब रेषांना समांतर न वाहता त्यांच्याशी कोन करून वाहतात. समदाब रेषांनी कोन करून वाहत असल्याने त्यांना चक्राकार गती प्राप्त होते. दाब उतार तीव्र असल्यास चक्राकार गतीने वाहणारे हे वारे खूप जोरात वाहतात. अशा प्रकारे आवर्त वारे चक्राकार दिशेने वाहतात. आवर्त वाऱ्याची कारणे व परिणाम लिहा. आवर्त वाऱ्याची कारणे, केंद्रस्थानी किंवा एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असणे, सभोवताली हवेचा दाब जास्त असणे. आता आवर्त वाऱ्याचे परिणाम बघा. आवर्त वाऱ्यामुळे आकाश ढगाळ असते, वारे वेगाने वाहतात आणि भरपूर पाऊस पडतो. थँक्स फॉर वॉचिंग. मित्रांनो, आपण या प्रकरणाचा स्वाध्याय बघितला आहे. जर तुम्हाला आमचं चॅनल आवडलं असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, एकमेव चॅनल आहे आपल्या मायबोलीमध्ये. नक्की आम्हाला सपोर्ट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही आम्हाला विचारू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 33 22 80. काही प्रश्न असेल, शंका असेल तर नक्की तुम्ही विचारू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय, टेक केअर.